नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? छान मजेत. मी पण छान मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर आज बाहेरगावी गेले होते. तर गावातून येता येता शेंगा आणल्या मुगाच्या. सीझनच्या पहिल्या शेंगा आहेत. तर म्हटलं छान अशी आमटी बनवावी. सोले म्हणतात आमच्याकडे. तर मग घरी आणल्या आणि दाणे काढून घेत आहे. बघा, अर्धा किलोचे एवढे दाणे निघाले. आता सकाळी बनवूया. गुड मॉर्निंग मंडळी. चला, आज म्हटलं भाकरीचा बेत आहे. तर भाकरी आमटीचा. तर म्हटलं लाल माठाची भाजी पण करावी. ही आपल्या बागेतली लाल माठ आहे. आणि विशेष म्हणजे सांगू का, मी कोकणातून बी आणलं होतं याचं. तर त्याची भाजी दरवर्षी येते. कारण बी इथल्या इथेच टाकून देत असते. लगेच दुसऱ्या वर्षी पुन्हा भाजी येते. तर अशी ही भाजी करूया. आणि इथे बघा, हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत. हे 2 वर्ष आधीचं झाड आहे. दरवर्षी त्याला छान मिरच्या लागतात. आता जुनं झालं, कमी लागलेले आहेत. आणि पावसाळ्यामध्ये खराबही होतं. मिरच्या पण थोड्या तोडून घेतल्या मी. बघा, इकडे दाखवते मी तुम्हाला हिरव्या मिरच्या, लाल माठ भाजी. आणि मी जर लसणाच्या पाकळ्या लावल्या होत्या, त्याची पात पण आलेली आहे. तर असं आहे भाजी. चला तर दाखवते मी तुम्हाला भाजी. तर सुनबाईने बनवून घेतली दोन्हीही. त्यांचा व्हिडिओ काही काढला नाही गेला. तर आता भाकरी टाकून घेत आहे. मला हातावरची पण करता येते, पण हातावरची भाकरी थोडी जाड होते, थापल्या इतकी पातळ नाही होत. तर थापून करते. काही भाज्यांसोबत भाकरी छान लागतात. तर आता भाकर तयार झाली. यांनी नारळ काढला तर म्हटले नारळ घे, तुला देवाला फोडायचा राहिला होता. आणि भाजी पण छान तयार झालेली आहे. आता ही भाकरी भाजून घेते मी. या शेगडीचं वैशिष्ट्य असं, अगदी चुलीवरच्या सारख्याच भाकरी भाजता येतात, वांगी भाजता येतात, कणीस भाजता येतं, कुरडई पण भाजता येते. याचा एवढा खूप छान फायदा आहे. गॅसवर जसं भाजता येत नाही ना, तसं यावर छान भाजता येते. पापड वगैरे झाली आता भाकरी. चला आता कोणाचा डबा द्यायचा आणि बाकी आपण. हे बघा, गरम गरम भाकरी आणि भाजी. चला आपण पण जेवायला बसू आता. हे बघा मंडळी, आमटी, भाकरी, भाजी माठाची आणि हिरव्या मिरच्या. कशा आहे मग? या मग खायला. तुरीचे मुगाचे सोले कोणाला आवडतात नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.